आणि या संगमामध्ये आमचे सर्व आदरणीय त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम ज्याने केलं ते आमचे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पुस्तकाचे लेखक माननीय लक्ष्मणदादा मोहिते. आज या ठिकाणी प्रत्येक माणूस या ठिकाणी त्यांच्या प्रेमाने जमलेला आहे. हे प्रेम म्हणजे त्यांनी समाजात केलेलं कार्य आहे. लक्ष्मणा धाव, ज्याप्रमाणे सीतेने लक्ष्मणा धाव अशी हाक मारली, त्याप्रमाणे 1957 मध्ये जन्मलेले लक्ष्मणदादा मोहिते त्यांनी समाजासाठी तारुण्यात झेप घेतली आणि त्यांनी तारुण्यात झेप घेऊन तळागाळापर्यंत जाण्यासाठी काहीतरी एक संघटन असलं पाहिजे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांचा एक समूह, ज्याच्यामध्ये आदरणीय शंकरराव साळुंखे साहेब, भगवान चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे लक्ष्मणदादा, गुलाबराव मोहिते अशा अतिशय होतकरू लोकांनी एकत्र येऊन नेरळमध्ये एक संघटनेची स्थापना केली, जेणेकरून त्या काळात 1985 साली घरदार नसणारा हा समाज, भटकंती करणारा समाज जो तळागाळात जात होता, एखाद्या गावाच्या शेतामध्ये राहत होता आणि शेतामध्ये राहत असताना देखील शेतात न राहण्यामुळे साठी विरोध करणारे गावातली लोक की तुम्ही काट्या करून या, आमच्या शेतात जाल, अशा प्रकारे राहण्याची, न वेळेवर खाण्याची आणि कुठली छप्पर नसलेली ही जमात, बेलदार जमात. त्या बेलदार जमात ही विखुरलेली होती पूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटक, तेलंगणा या विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणावं आणि यांचं कुठेतरी अस्तित्व निर्माण करावं या उद्देशाने ह्या 7 लोकांनी एकत्र येऊन एक संघटन चालू केलं आणि त्याची स्थापना नेरळमध्ये केली. विशेष करून या तरुण पिढीने एकत्र आले, त्यामुळे आपले शंकर साळुंखे दादा हे त्यांच्या ज्येष्ठ होते आणि यांनी संघटन करून आणि या ठिकाणी बेलदारांना कुठे न्याय मिळावा या उद्देशाने त्यांनी मंत्रालयापर्यंत हे बेलदाराचं नाव लिहून ठेवलं. लक्ष्मणदादाकडे मला आठवते की एक HD गाडी होती, ती 36 नंबरची गाडी होती. ती गाडी पूर्ण महाराष्ट्रभर फिरली असेल. लक्ष्मणदादा महाराष्ट्रभर फिरले असेल. लक्ष्मणदादा इंजिनियर होते त्या काळात. त्यांनी VCTIला इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेला माणूस एका पालात जाऊन बसतो आणि पालामध्ये जी शिकली भाकरी असेल ती भाकरी खाऊन त्यांच्याबरोबर बोलतो. एवढा हृदयस्पर्शी माणूस की ज्याने आपल्या समाजासाठी तळागाळातल्या लोकांना जाऊन भेटणं, त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या विचारणं आणि प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी धावपळ करणं. त्यांचा जो काळ होता ते तारुण्यामध्ये एवढं काम, आजची पिढी तारुण्यामध्ये फक्त आपलंच बघते की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्यांनी त्या समाजाकडून वाहून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी समाजाला त्यांनी समाजाचं अस्तित्व त्यांनी पटलावर आणलं. असे आमचे लक्ष्मणदादा मोहिते. आज त्यांनी या ठिकाणी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचा प्रत्येक शब्द नशब्द खरा आहे. त्यांनी लिहित असताना त्या पुस्तकामध्ये वाक्याने तुम्ही सांगायचं म्हणजे काही म्हणजे वाईट गोष्टी आहेत समाजात घडलेल्या, त्या काही चांगल्या गोष्टी, म्हणजे तुमचं खरं पण तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. आणि हे खरं पण प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या लायब्ररीमध्ये जाऊन पडणार आहे. दादा, आज तुम्ही 57 जन्मून आजपर्यंत या ठिकाणी आंबेगाव पासून शाळेत 1.5 महिना राहिले. आंबेगाव पासून वज्रेश्वरी डॉक्टर रेणुका माता विद्यालय या विद्यालयामध्ये तुम्हाला चांगले शिक्षक लाभले आणि त्या शिक्षकांनी तुम्हाला साथ दिली. तुम्ही वरळीसारख्या हॉस्टेलमध्ये राहून तुमचं शिक्षण इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि पुढे समाजासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेतलं. असे आमचे लक्ष्मणदादा ज्यांनी एक आदर्श निर्माण केलाय समाजासाठी, जेणेकरून प्रत्येक बेलदार हा एकत्र व्हायचा फक्त पौष पौर्णिमेला जेजुरीला, जिथे गाढवांचा बाजार भरतो, घोड्यांचा गाढवांचा बाजार, तिथे जमायचा, एकत्र यायचा, त्या ठिकाणी सोयरी वगैरे व्हायची. दादा, तुम्ही आज
तीच प्रथा पुन्हा इथे ओढलेली आहे. तुम्ही या समाजाच्या प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीला, एक ज्येष्ठ व्यक्तींना, जे ज्येष्ठ व्यक्ती तुमच्याकडे फिरले, तुमचं कार्य केलं, तुमच्याबरोबर असलेले सहकारी, जे तुमचे कॉलेज मित्र आणि इतर आमच्यासारखे एक अबोध व्यक्तिमत्व तुमच्या समोर इथे या ठिकाणी तुमची गुणगान करतं. एवढा मोठे आम्ही झालो नाही, परंतु तुम्ही जे समाज कार्य केलेलं आहे त्या कार्याची खरंच समाजाने दखल घेऊन या ठिकाणी आज प्रत्येक व्यक्ती इथे उपस्थित राहिला आहे. आणि यापुढेही या पुस्तकामार्फत नाही तर यामधून तरुण पिढीने पण हे बोध घ्यावा की लक्ष्मण दादाने जे समाजासाठी 40 वर्ष त्यांनी खर्च घातलेले आहेत, ही 40 वर्ष वाया जाता कामा नये. कारण आज प्रत्येक व्यक्ती कलेक्टर आहे, उदाहरणार्थ टॅक्स ऑफिसर आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी प्रत्येक पदावर आहेत. आज मी या ठिकाणी मुख्याध्यापक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राज्य उपाध्यक्ष आहे. कोकण विभागीय म्हणून मी 15 वर्ष काम केलं. याचं कारण तुम्ही दिलेली ही शिदोरी, तुम्ही दिलेले शिक्षणाचे हे धडे, यामुळे प्रत्येक समाजातील विद्यार्थी हा शिकत गेला आणि मोठा होत गेला. दादा, तुम्हाला धन्यवाद आहे की समाजासाठी 40 वर्ष तुम्ही जे खर्च केलेले आहेत संघटनेमार्फत, तुमचे स्वतःचं उदाहरणार्थ विंचवाचं विराट पाठीवर असतं. आमचे आमदार शिवाजीराव पाटील नेहमी म्हणायचे की चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत मी माझं संसार गाडीत थाटला. तुम्हीही त्याचप्रमाणे पूर्ण समाजासाठी, या नवीन पिढीसाठी एक प्रेरणादायक ठराल. आणि आज त्या ठिकाणी मी तुम्हाला नमन करतो. आणि अशीच व्यक्ती भविष्यात किती मोठे झालो, आपले बंगले आले, फ्लॅट आले, सगळं आलं, परंतु पाल विसरू नका. आणि ते आज आपल्यापेक्षा जे पालात आहेत, जो बेरोजगार आहेत, काम करत अशा व्यक्तीने ज्याच्याकडे पद आलेत त्याचा वापर करून, बाबासाहेब आंबेडकर एकच बोलले होते, शिका मोठे व्हा परंतु गुरमी येऊ देऊ नका. शिका मोठे व्हा पण तुमच्यामध्ये अभिमान येता कामा नये. तुम्ही समाजासाठी, तळागाळासाठी लोकांसाठी कामं करा. आजही बेलदार समाजातील लोक खूप दारिद्र्यामध्ये, खूप खालच्या दर्जात राहतात. अशा लोकांसाठी जाऊन बसा, त्यांचे एकत्र या, तुमच्याकडे पद असतील, त्यांना काही सेवा करता येते सेवा करा आणि त्यांनाही आपल्या जोडीने बसण्याची ताकद निर्माण करा. की आपल्याकडे कुठलं पद आलं म्हणून आपण मोठे झालो आणि आम्ही विचारत नाही. आज पण सुटकी पारे प्रत्येकाने ही विसरता कामानं त्याची सुटकी पाऱ्याची आपण पूजा केली पाहिजे. आणि आज या बेलदार समाजातील सगळ्या लोकांना आणि विशेष करून मी लक्ष्मणदादा तुमचे आभार मानतो आणि माझं हे वक्तृत्व संपवतो. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि आभार.